भिवंडी तस्किरीचे लोकप्रिय झालेले आहे. सगळे लाडके बहिणीने उभे राहून टाळ्या वाजवायचे आपल्या लाडक्या भावासाठी. सगळे टाळ्या वाजवूया. लाडक्या बहिणीने दिलेली आहे. आणि एक कॉल आणि नेटर सांग असं नाव उद्देश महेश शेठ सगळे लगेच त्यांचा वाढदिवस येणार आहे. मित्रांनो आज मात्र आपल्या खोली ग्रामस्थांसाठीचा त्यांचा दिवस शाळेत तुम्ही हॅट्रिक मारली त्याबद्दल या खोली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा स्पेशल सत्कार सुद्धा होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य संदेश चंद्रकांतजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोहन बागल, ग्रामपंचायत सदस्य नर्मदाताई बागल या सगळ्यांच्या वतीने आपले मनापासून स्वागत. आज तारीख 24 आहे साहेब 23 नोव्हेंबरचा दिवस त्यांच्या भेटीचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. जरा आप पीछे हो. इकडे बघा. गणपती बाप्पा मोरया. इकडे बघा इकडे. राऊदी माते की जय. भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीत एक पाठिंबा म्हणजे विकास की भावना लगाओ मेरे भाई नीचे लगाओ. हजारों की वस्ती में ढूंढा वस्ती असं त्यांचं नाव म्हणजे महेश शेठ सगळे. आमदार साहेब काय माहिती द्यायला खोली ग्रामपंचायत विरुद्ध भूमिपूजन केलं आहे काय सांगू. आज जे खोणी गाव ग्रामपंचायत होतं तिकडे एक 25 लाखाचा निधी देऊन ग्रामपंचायतला हा छोटासा रस्ता आहे तो RCC करायचा हे केलं आणि पाईपलाईनचं एक उद्घाटन केलं. हा रस्ता 7-8 वर्षापूर्वी मीच बनवलेला जे फेवर ब्लॉक लावले ते आता खराब झाल्यात म्हणून एक नवीन हे करतो आणि इथूच्या परिसरातले बहुतेक रस्ते एक सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. आता जे काम उरलं आहे ते थोडं आता आलो आहे तर आस्ते पूर्ण करीन. म्हणजे काम जास्त काय उरलेलं नाही आहे. आणि जे आपण हा जसा हा ब्रिज बनतो ब्रिजला जायला ब्रिज बनलेला पण रस्ता हा तसाच होता तो रस्ता पण पूर्ण झाला. पण नवीन ब्रिज जे मी इलेक्शनच्या आधी सांगितलेलं का 2 ब्रिज अजून नवीन झाल्यात म्हणजे 3 पहिले होते आणि 2 नवीन पास झाल्यात त्याचं पण काम सुरू झालं आहे. म्हणजे आपण बघत असेल तर काटाई ते कारोलीपर्यंत हा एक ब्रिज होता आणि एक खोणी ते डायरेक्ट खाडीपार ते डायरेक्ट बंदर मोल्ल्यापर्यंत हा एक ब्रिज होता त्याचं काम पण सुरू झालं. म्हणजे एक चांगलं काम झालं आहे. आणि एक सगळ्यांच्या माध्यमातून जे मी सांगितलेलं कारण का मी गेले 5 वर्ष ते CCTV कॅमेऱ्यासाठी मी प्रत्येक प्रयत्न करत होतो. पूर्ण त्याचा हे काढलं त्याचा एक स्पॉट काढला का कुठे लागले पाहिजेत यासाठी स्पॉट काढून सगळं एकदम डायग्राम बनवलेला होता एकदम चांगलं. तर आता ते CCTV कॅमेऱ्याचं पण पूर्ण भिवंडी शहरात एक चांगले कॅमेरे बसवले जातील आणि त्याचं पण काम सुरू झालं. म्हणजे एक चांगलं काम जे आपण आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करण्याचं काम माझं चालू आहे. त्याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा गटाराची कामं सुद्धा होती ती पण होतील. आता गटाराचं अजून हे नाही पण टाकलेलं आहे कामं. आता जसं ते काम सिमेंटचं पहिले झाल्यावर मग मी गटाराचं पण काम नाही करतो.